दोघा नराधावांनी अजून किती मुलींना या पद्धतीनं त्याच्याबरोबर हे कृत्य केलेलं आहे याची माहिती समोर आली पाहिजे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की बाबा या प्रकरणाची सखोल अशी चौकशी आपण करणार का? याच्यावरती एसआयटी नेमली जाईल का? ही एसआयटी नेमताना एखाद्या आयपीएस महिला अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये त्याला काम करायला तिला सांगितलं जाईल का? आणि ज्या मार्फत इतरही सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का? या दोन नराधावांनी त्यांच्याबद्दल असं काही दुष्कृत्य केलंय का? याच्यासाठी काही विशेष यंत्रणा उभी केली जाईल का? आणि त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदय आज सभागृहात करतील का? असे आपल्या मार्फत माझे प्रश्न आहेत। माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य चेतन तुपे साहेबांनी बीडमध्ये घडलेल्या एका अतिशय गंभीर घटनेच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। खरं तर ही खरोखर अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे। कोचिंग क्लासच्या माध्यमातून येणाऱ्या मुलींचं लैंगिक शोषण करण्याची घटना ही समोर आलेली आहे आणि त्यातल्या एका मुलीने आणि तिच्या आईने हिमतीने या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवल्यामुळे याची वस्तुस्थिती बाहेर आली आणि पॉक्सो कायद्याखाली तो गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सन्माननीय सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत की 2च दिवसाची कोठडी का मागण्यात आली, तर जरूर त्याही संदर्भातली चौकशी केली जाईल। मोठ्या प्रमाणात बीडमध्ये या संदर्भातला रोष आहे, राज्यातही रोष आहे, कारण या प्रकरणाची व्यक्ती अधिकची असू शकते अशा प्रकारची शंका बोलली जाते। एक मुलगी हिमतीनं समोर आली, पण अशा अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी आम्ही तयार करू आणि या एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देत आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल। आणि त्या माध्यमातून ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू।